साईमय दुपार झाली आहे, दिवस 8वा आणि आपण आता बॅग ठेवायला जातो. अजून पब्लिक चालतेच आहे. पालखी जाऊन भरपूर वेळ झाला. आपण फ्रेश वगैरे झालो. आता आपण निघणार आहोत दुपारच्या वेळेसाठी. तो फक्त 7 किलोमीटर लांब आहे मुक्तिधामवरून शिंदेगाव. आणि मग शिंदेगाववरून पुन्हा आपण पुढे जाणार आहोत, कारण की आपला प्रवास आहे आज सिन्नर म्हणून. त्याच्यामुळं आपण जाऊया, बॅग ठेवूया आणि पुढे निघूया. आपण बॅग टाकले आहेत टेम्पोत. हा पण एक टेम्पो आहे, हा पण एक टेम्पो आहे आपला साई पिया. आणि आपण आता पुढे जाऊया परत आतमध्ये, आणि सर्व आतमध्ये थांबले त्याच्यामुळं. तर आपण तिकडे जाऊया. आज भरपूर ऊन आहे, कारण की काल पाऊस पडला त्याच्यामुळे. परवा रात्री आणि काल दिवसभर थोडाफार पाऊस होता त्याच्यामुळे तो फुल गरम होता. आणि दिवस 8वा, अजून 2 दिवसच राहिलेत आमच्याकडे. कसे दिवस संपले आम्हाला समजले पण नाही. कालचा दिवस पण आम्हाला नाही समजला कसा संपला. आणि आजचा पण अर्धा दिवस संपला आहे, अर्धा दिवस बाकी आहे. तो जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस पालखीसोबत राहणार आहोत. ते भेटूया पुढे. मुक्तिधाम टेम्पल. पण आताच करतात नाही, लास्टला 2 हे इकडून आहे बारक्या. हा हो. हा इथून गेलेलो बरोबर. मुक्तिधाम मंदिर मोठा धाम. चलो 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 चलो. बद्रीनाथ डायरेक्ट एक धाम बद्रीनाथ. बारा ज्योतिर्लिंग दाखवलं. मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, महाकालेश्वर. यावर्षी बंद आहे.
आतमध्ये जाऊया आपण आता. आपण आतमध्ये पण जाऊन आलो, दर्शन पण घेतलं. ह्या एका वर्षात मी 3 वेळा 12 ज्योतिर्लिंगच्या मंदिरांमध्ये गेलो. एक उज्जैनला गेलेलो, त्यानंतर आपला एक विलेपार्लेमध्ये पण मंदिर आहे, संन्यास आश्रम म्हणून आहे, तिकडे पण 12 ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे आणि इकडे पण 12 ज्योतिर्लिंगचं मंदिर होतं. सो माझ्या 3 वेळा ते 12 ज्योतिर्लिंगचे मंदिर मी एका वर्षात केले. आणि आता आपण पुन्हा निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. तो म्हणजे सिन्नरचा आहे. पहिला हॉल्ट आपला शिंदेगावचा आणि मग त्यानंतर आहे सिन्नर. हे 2 3 4 आणि 5 नाश्ता करून तुम्हाला पुन्हा भेटतो. काय करणं बरेच वर्ष का बस कथा ऐका सत्यनारायणाची कथा. आपण आलो आहे साई छाया पालखीमध्ये. आज भंडारा होता त्यांच्या जेवायला. त्यांची पालखी पण इकडेच आहे. हे बघा
जोरात पाऊस आहे, भरपूर जोरात पाऊस आला आहे आणि आम्ही थांबलो इकडे रस्त्यातच. लागल्या तर सर्व इकडे येऊन बसल्यात. हा बघा याचा याला तुला काळजी याच्या व्हाईट शर्टची. आणि आमचा बनी शेड बसला विचार करत की करायचं काय. पहिला पाऊस साई पालखी. हे आमचं पहिलंच वर्ष आहे साई पालखीची. आम्हाला पाऊस भेटला तो पण एवढा मोठा जोर जोरात. हा बघा ह्याचं काय शर्ट साफ करतो. हा बघा गावातली लाईट पण गेली आहे आणि मग चांगलाच जोरात पाऊस पडतो. आमचे पनू बुवा टीका लावतात सर्वांना. वीज वगैरे सर्व चमकत आहे. चांगलाच बरसतोय चांगलाच. आणि आमचा प्रवास अजून इथून अजून नाही म्हटलं तरी 17 ते 18 किलोमीटर बाकी आहे. पाऊस गेला आणि आपण आपल्या परत पुन्हा वाटेवर चालायला घेतलंय. कारण की आपला प्रवास भरपूर लांबचा त्याच्यामुळे आपण भरपूर परत चालायला घेतलं. परत ऊन पण सुद्धा आले त्याच्यामुळे परत आपलं कॅप ऑरेंज गमछा आणि गॉगल जाऊन परत चालायला घेतलं. चिखल पण भरपूर झालं आहे कारण की पाऊस नाही म्हटलं साधारण अर्धा पाऊण तास पडला. पण असा पडला की डायरेक्ट नाशिक स्वच्छ करून झाला आहे पहिल्याच पावसात. त्याच्यामुळे बाकीचे पुढे गेलेत. आपण हळूहळू जाऊया. तर जरा पुढे जाऊन भेटूया तुम्हाला. आपण आता बोलतोय ब्रिजवर आलो. जास्त पडला आहे अजून चालतात. पावसामुळे सर्व थांबलेले. मस्त गारगार हवा पण येते. उन्हाचे चटके पण लागत आहे. आणि सिन्नरचा घाट पण आपल्याला चढायला लवकरात लवकर. कारण की घाट उतरल्यावर आहे आपल्या आरतीचा हॉल्ट. टाईमलाचा पालखीचा हॉल्ट आरतीला. आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर आहे भजन जे लास्ट इयर आपण शूट केलेलं आणि नाचलोसुद्धा होतो त्या भजनात रंग होऊन. ते म्हणजे कंदील बाबांचं आहे. चेतन जोशी यांचं भजन आहे. सो आपण जाऊया आता. बाकीचे पुढे थांबले जेवायसाठी. आपण पण जाऊया त्याच्या जेवायला. परत वडापाव खायला बसलं. हे तिघांनी नाश्ता केला आज मला सोडून. हा जेवलाय तरी पण माझ्यासोबत नाश्ता करायला नाही थांबला. पनीरची भाजी मी मस्त की तुम्ही बघितलं ना मी जेवलोय ते. परत भूक लागली आहे. हे बघा याच्या रिबनचा फोन आलाय. हे रिबनचा फोन आला ना. थोडं नॉर्मल. साला मेरे मौत का तमाशा देखने सुबह नहीं से बाहर कैसे बाहर आएगी. थोड़ी देर लटकता रहूंगा फिर मेरे भाई आएगा मुझे नीचे उतारेगा. तुम चले जाओगे घर पे चर्चा करते. सही कहती थी वो कला मौली भाई. अच्छा है. एवढ्या 2च लाईन आहेत. एक मिनिट थांबा दादा. थांबा करा. ही तिची महिली इथे घ्यायचं नाही काही नाही. मला फोन पण देत नाही. हँगड पण करून देत नाही. ऋतिक रोशन ऑगियन कॉकरोच.
अरे मुन्ना वो मेरी वाली है भैया, सतों के सतों को मारूंगा, अकेला मारूंगा, ओए कॉकरोचों की ऐसे की तैसे कर दूंगा। ओए मुन्ना कॉकरोच की स्पेलिंग है CROCH CROCH ये भाई नवीन है भाई था मुझे को दिखाई दे रहा माँ, ये दुनिया बहुत करे माँ, बहुत करे। माँ कहते हैं पाप करने वाले कोई सजा नहीं चाहिए, मैंने तो कोई पाप नहीं किया बाबा, मुझे क्यों सजा नहीं चाहिए बाबा। चहा आली आहे आणि आता बिस्किट यायचं बाकी आहे. चहा बिस्किट करून आम्ही पुढे निघणार आहोत. पाऊस पण बारीक बारीक चालू आहे त्याच्यावर आणि फायनली बिस्किट पण आलं आहे. तर अशाच प्रकारे आम्ही पुन्हा एकदा परत चालायला घेतलंय, कारण की पाऊस आला तर थांबलेलो आम्ही. चहा नाश्ता गेला परत त्या पावसाच्या ह्याच्यात, कारण की थंडी भरपूर वाजत होती. गरमीला आता थंडी वाजायला लागली आम्हाला. बघितलात ना काय करतोय ते. हां, ह्याच्या जर घरचे कोण बघत असतील तर प्लीज या गोष्टीवर कमेंट करा. आम्ही याचे भरपूर व्हिडिओ टाकले नाहीत, ते फक्त आम्ही आमच्याकडे जमा करून ठेवले. काय बारक्या? बरोबर आहे आणि परत पाऊस चालू झालेला आहे अशाच प्रकारे. आणि आमचा प्रवास भरपूर मोठा आहे. 17 किलोमीटर बाकी आहे. आम्ही आत्ताशी फक्त मोजून 5 किलोमीटर पुढे आले दिवसभरात या पावसाळ्यामुळे, आणि अजून 17 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. आता आम्ही बघतोय किती वाजता पोचू शकतो असं हॉलला. भिजत गेलो तर आजारी पडू शकतो या पावसात. त्याच्यामुळे आम्ही ट्राय करू की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर हॉलला पोचू. काय बघतोय? पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. क्लिअर आहे आणि इकडे फुल काळोख आहे. हाच डिफरन्स हवा, हाच फरक आहे. आणि पुढे पाऊस चालू आहे सिन्नरच्या घाटात, आणि आपण घाटापासून भरपूर मागे आहे. 4-5 किलोमीटर पाठीमागे चालतो पावसामुळेच. हळूहळू चालतो आपण. पाऊस जसा पुढे ढकलला जाणार तसं आम्ही चालणार आहे, कारण की आम्हाला भिजायचं नाही आहे त्याच्यामुळे. सो चला पुढे जाऊन भेटूया. सूर्यदादा पण बाहेर आले आहेत आणि आम्ही परत वाटेला लागलो. आम्ही फायनली शिंदे गावात पोचलो आहे आमच्या दुपारच्या हॉलच्या इथे. आणि भरपूर पाऊस आहे पुढे, बघू शकता तुम्ही. आमच्या बाकीचे पुढे उभे आहेत आणि मागे आमच्या इकडे सूर्य आहे. तर आम्ही जातोय पुढे, कारण की आम्हाला फोन आलेला, व्हिडिओ कॉल केलेला आमचे जे आहेत साई बंधू. त्यांनी सांगितलं भरपूर जोरात पाऊस पडतोय पुढे, तो आम्ही थांबलो आहे. पण आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवलं की आमच्या इकडे पाऊसच नाही आहे. तर त्यांना विश्वास नाही बसत आहे. तर आम्ही त्यांच्यासाठी पुढे जातोय फटाफट. तर जाऊया आता पुढे फटाफट. पण पुढे लय जोरात पाऊस आहे, एवढं नक्की आहे. 9 किलोमीटर बाकी आहे आणि आम्ही अजून घाटाच्या
पायथ्याकडेच आहेत. तर आता आपण जाऊया फटाफट पुढे. सिन्नर 4 किलोमीटर, शिर्डी 66 किलोमीटर आहे. आणि आपण आता सिन्नरमध्ये एंटर करतो. म्हणजे आपल्याला सिन्नरमधून जायचं, आपली पालखी सिन्नर गावातून जाणार. त्याच्यामुळं 4 किलोमीटर राहिला रात्रीचा हॉल्ट, तो पण आपण आता फटाफट कवर करूया. आणि बघता बघता आम्ही शिर्डीच्या जवळपास आलो आहे. फक्त 66 किलोमीटर राहिले. त्याच्यामुळे आज सिन्नरमध्ये, उद्या वाबीमध्ये आणि परवा शिर्डीमध्ये. सो चला फटाफट जाऊया. आता आम्ही पोचलोय रात्रीचा हॉल्टवर. सो आता आपण झोपूया, फ्रेश होऊन पुन्हा भेटूया. ओम साईराम.